गणपतीपुळ्याला एका दिवसात काय खाऊ शकता हे सांगणारे एका मिनिटात. सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सकाळी नाश्त्याला जा मालगुंड मधल्या समाधान हॉटेलला. इथे मी मिसळ खाल्ली आणि गणपतीपुळ्यामध्ये इतकी भारी मिसळ खायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. खरंच अप्रतिम मिसळ आहे. कारण सगळी गंमत जी आहे ना ती याच्या सॅम्पलमध्ये किंवा कटामध्ये. इथलं पाव पॅटीस पण छान होतं. त्यानंतर जेवायला जा गणपतीच्या मंदिरात. महाप्रसादासाठी इथे उत्तम मूग डाळीची खिचडी, लोणचं आणि बुंदी असा प्रसाद मिळतो. खिचडीची चवच वेगळी असते. सात्विक आणि अप्रतिम मुगाच्या डाळीची खिचडी. म्हणजे आपण घरी करायचं जरी म्हणलं ना तसे तरी होणार नाही. मी दरवेळी म्हणतो एका घासात वसूल, पण मी म्हणेन की एका घासात तृप्त. यानंतरही तुम्हाला जेवायचं असेल तर भाऊ जोशी भोजनालयात जा, जे अगदी मंदिराच्या बाहेरच आहे. इथे खुसखुशीत भाजणीचे वडे खायलाच पाहिजेत. बेस्ट, खूप भारी. आणि त्यानंतर चपाती आणि त्यासोबत कुळथाचं पिठलं नक्की खाऊन बघा. हे जे कुळीत पिठलंय ना अतिशय सात्विक पण तितकंच चविष्ट आहे. आणि स्वीट डिश मध्ये खा खरवस. छान आहे. खरवस उत्तम आहे. जायफळ मारलंय, मग जाऊन एकदम झोपच काढायची. यानंतर रात्री जेवायला सुद्धा तुम्ही मंदिरात जाऊ शकता. एरवी पुलाव आणि शिरा असतो, पण मी गेलो तेव्हा एकादशी होती म्हणून साबुदाण्याची खिचडी होती. थोडीशी मऊ पण अतिशय चविष्ट. अशी खिचडी मी खाल्लीच नव्हती. आणि त्यासोबत लिंबाचं लोणचं इतकं छान लागत होतं. फक्त या प्रसादाच्या वेळा असतात आणि त्यावेळेलाच तुम्हाला जावं लागेल. आणि जर तुम्हाला बाहेर काही जेवायचं असेल तर त्यासाठी पण स्पॉट सांगणार आहे, पण त्याआधी फॉलो करा राव. तर जेवायला तुम्ही जाऊ शकता मालगुण मध्ये स्वाद डायनिंग हॉल मध्ये. तिथे साधी पण चवीला अप्रतिम व्हेज थाळी मिळते. यातली वांग बटाट्याची भाजी सुरेख होती. सोलकढी सुद्धा सुरेख. मुख्य म्हणजे आमरस. एकादशी असेल किंवा तुम्हाला रात्रीचं शाकाहारी खायचं असेल किंवा दुपारी तुम्हाला जेवायचं असेल, नक्की 100% रेकमेंड करेन. गणपतीपुळ्याला व्हेज मध्ये तरी मी एका दिवसात एवढंच खाऊ शकलो. तुम्हाला पण माहित असलेले स्पॉट नक्की कमेंट मध्ये सांगा.